दीपकांनो, ऐका तुमची कहाणी. आटपाट नगरात एक राजा होता. त्याच्या सुनेने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि आळ मात्र उंदरावरती घेतला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. उंदरांनी ठरविले की आपल्यावर उगाच आळ आला आहे, आपण सूड घ्यावा. म्हणून सर्वांनी विचार केला व रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासू व दिरांनी निंदा केली व तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे की रोज दिवे घासून तेल वात करून स्वतः तेल लावावे व खडी साखरेच्या खड्यांनी त्यांच्या ज्योती साराव्यात. दिव्यांच्या औसेच्या दिवशी त्यास चांगला नैवेद्य दाखवावा. पण ही घरातून निघाल्यामुळे ते सारं बंद पडलं. पुढं या औसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तेव्हा त्याला एक चमत्कार दिसला. आपल्या सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांशी कोणच्या घरी जेवायला काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी करत आहेत. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला. काय सांगू बाबांनो, यंदा मत्सारखा हतभागी मीच. दरवर्षी सर्व दिव्यांत मी मुख्य असायचा. माझा थाटमाट जास्ती व्हायचा, पण मला यंदा विपत्तीत दिवस काढावे लागत आहे. तेव्हा त्या सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो त्यास सांगू लागला, खरं तर मी या गावच्या राजाचा घरचा दिवा. त्या राजाची एक सून होती. एके दिवशी तिने घरातील पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला व आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी हिचा सूड घ्यावा म्हणून रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली आणि सासू सासऱ्यांनी निंदा केली व तिला घरातून घालवून दिली. म्हणून मला असे दिवस आले. ती दरवर्षास माझी मनोभावे पूजा करीत असे. जिथे असेल तिथे ती खुशाल असो असं दिव्यानं आशीर्वाद दिला. हा सारा प्रसंग राजाने ऐकला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री पटली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे काय म्हणून चौकशी केली. तेव्हा कोणीही पाहिलं नाही असं समजलं. मग तिला मेणा पाठवून आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुक्त्यारी दिली. ती सुखानं राज्य करू लागली. तिला जसा दीप पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.